राधानगरी तालुक्यातील ऐतिहासिक असणाऱ्या राधानगरी धरण क्षेत्रात गेले 15 दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत धरणाचे 4 दरवाजे खुले झाले आहेत. भोगावते नदीपात्रामध्ये पाणी पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण होऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राधानगरी धरण क्षेत्रात पाऊस जोरदार पडत आहे. यापूर्वी दरवाजा क्रमांक 3, 5 आणि 6 असे 3 दरवाजे खुले झाले होते. आज दुपारी 3:25 4 क्रमांकाचा दरवाजा खुला झाल्यानं भोगावती नदीपात्रामध्ये दरवाजामधून 5,712 क्युसेक आणि बीओटी तत्वावरील पॉवर हाऊसमधून 1,400 क्युसेक असा एकूण 7,112 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू असल्यानं भोगावती नदीपात्रामधून पाणी बाहेर पडून पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणाची पाणी पातळी 347.54 फूट इतकी असून धरणामध्ये एकूण 8,259.90 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झालाय. गेल्या 14 तासात धरण पाणलोट क्षेत्रात 110 मिलीमीटर पाऊस पडला असून आजतागायत 3,166 मिलीमीटरवर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पडळी पुलावर पाणी आल्यानं राऊतवाडी धबधब्याकडे जाणारा मार्ग बंद झालाय. शासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.